सिट सिट. सर टी कॉफी. नाही सर नको. तुमचा बायोडाटा खूप सुंदर आहे. क्वाइट इम्प्रेसिव्ह. थँक्यू सर. तुम्ही JYC इंडस्ट्रीज का सोडली? सर काही वैयक्तिक कारणांमुळे. ओके. पण तुम्ही यशवर्धन चौधरीच्या मेन ऑफिस स्टाफ मधून होता ना, तरी सोडावी लागली? नाही सर तसं काही नाहीये. असं काही लिहिलंय का मी चुकून बायोडेटात? नाही नाही, तुम्ही तसं काही लिहिलेलं नाहीये. पण काल यशवर्धन चौधरींचा स्वतःहून मला फोन आला होता बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी. हो, काय सर? हो म्हणजे होतं काय की आम्ही सर्व बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतो, पण असं पहिल्यांदा घडलंय की आधीच्या बॉसनी स्वतः फोन करून माहिती दिली आहे, ती पण अगदी तोंड पाठ असल्यासारखी. तुम्ही त्यांच्या खास मर्जीचे असाल. अजिबात नाही सर. मग नातेवाईक वगैरे? मी म्हटलेलं मला कोणाच्याही रेकमेंडेशनची गरज नाहीये. अहो हे रुटीन प्रश्न आहे. ॲज अ HR म्हणून मला विचारावंच लागतं. नाहीतर होतं काय, आम्ही कोणाला तरी ठेवून घेतो आणि ती व्यक्ती 6 महिन्यानंतर सोडून जाते, मग ते आमच्या जॉबवर येतं. आणि हां, हे फक्त डॉक्युमेंटेशनसाठी आहे, बस, दॅट्स इट. काही इश्यू नाही. तुम्हाला त्यांच्या नावाचा किंवा रिलेशनचा काही उल्लेख करायचा नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. बरेच लोक असं करतात हो. पण मी काय करतो, ह्या फॉर्मवर ना त्यांचं नाव फक्त रेफर्ड बाय असं लिहून ठेवतो. ठीक आहे? ओके सर. बरं, तर आता मुद्द्याचं बोलूया. तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीतून आलात, पण ही कंपनी एवढी मोठी नाही हो. मग मी तुम्हाला आधीपेक्षा 20% जास्त आणि एक प्रशस्त असं केबिन देऊ शकतो. पण हे एवढंच बरं का. थँक्यू सर. मग मी तुम्हाला जॉईनिंग लेटर आजच पाठवतो आणि कधीपासून जॉईन व्हायचं हे कळवतो. ओके सर. थँक्यू सर. आणि हो, एक फेवर करता का? JYC कंपनीमध्ये काही वेकेन्सी असेल ना, तर यशवर्धन सरांशी माझ्याबद्दल बोलाल का? येस सर. ओके. येते. यशनी का केला फोन? उगाच मग लोकांना बोलायला जागा मिळते ना. हॅलो नेहा, काय झालं? काही अर्जंट आहे का? हे बघ, मी एक खूप महत्त्वाच्या मीटिंगला आलो आहे. आय एम जस्ट गेटिंग इन टू इट. काही अर्जंट असेल तर तू प्लीज समीरशी बोलशील का? हिल डू द नीडफुल. हां, थँक्यू, बाय.
May I come in, sir? येस कम इन. बोला मिस शेफाली. सर या गेल्या 2 महिन्यांचे सेल्स फिगर क्रॉस चेक केलेत. एकदा तुम्ही पण बघून घ्या. ओके. काय तब्येत वगैरे बरी आहे ना शेफाली? हो बरी आहे ना. का? नाही कारण तुम्ही आज चक्क विचारून आत आलात. माझ्याशी अगदी एकदम मृदू स्वरामध्ये बोलताय आणि ह्या फिगर्सही तशा ओके वाटतात, म्हणजे काही चुका वाटत नाहीयेत म्हणून विचारलं. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही सर काहीच प्रॉब्लेम नाही. असेल तर तुम्ही सांगू शकता मला, नाही सर. म्हणजे माझ्याशी शेअर करू शकता. खरंच काही प्रॉब्लेम? हॅलो. आओ काय झालं शेफाली? शेफाली काय झालं? नेहाने चीटिंग केली आहे सर. ती ऑफिस सोडून चालली आहे. तुम्हालाही जायचंय का तिच्या सोबत? नाही सर तसं नाहीये, पण असं का करायचं ना सर? आता मी कोणाला छळू? मी कोणाला बाईक वरनं डबल सीट आणू? मी कोणाला सांगू की तुमच्या बरोबर माझं सेटिंग करू दे? काय काय काय? काही नाही सर. याला म्हणतात हात दाखवून अवलक्ष. काही म्हणालात का सर? नाही मी 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 म्हणालो थोडं शांत व्हा, रडू नका, बसा इथे. आणि तुम्ही असं रडू नका हो शेफाली. काय तुम्ही एवढं वाईट वाटून घेताय? हे बघा नेहा चालली हा तिचा निर्णय. तुम्ही आधी डोळे पुसा बरं. तुमचं ते डोळ्याचं ब्लश ऑन आहे ना ते खराब होतंय. सर ते आयलाइनर असतं. हा हा ते ते रडल्यामुळे ते खराब होते, ते पुसून घ्या आणि नका वाईट वाटून घेऊ. हे बघा ती जातीय म्हणून तुम्हाला कसं वाईट वाटतंय तसं तिलाही वाईट वाटत असेल ना. नेहा चालली म्हणून तुम्हाला वाईट वाटतं म्हणून तुम्ही रडताय, पण तुम्ही रडताय मग मला वाईट वाटतं ना. सी कसं आहे माहिती का, मग तुम्ही असं रडता आणि मग बाहेर जाता, मग मी इथे काम करत बसू, मग ते दिवसभर माझ्या डोक्यात राहतं की अरे शेफाली रडली, आपल्याला वाईट वाटतं. जा जा शेफाली तुम्ही जा कामाला लागा. काय तुम्ही इथे रडत बसलात ना तर मग बाकीच्यांना सगळ्याला विषय मिळतो. जा तुम्ही जा कॉफी घ्या जा आणि रडू नका. माझा रुमाल द्या ना. थँक्यू. थँक्यू सर. रडू नका. हॅव अ गुड डे. रडली बिचारी, वाईट वाटतं ना. कोणी रडलं तरी वाईटच वाटतं, एवढं काय.